रात्रीच्या आकाशात चमकणारा हा सुंदर चंद्र आपण सर्वांनी पाहिला आहे. कधी तो प्रेमिकांच्या गोष्टींमध्ये येतो, तर कधी लहान मुलांचा चांदोबा मामा होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की हा चंद्र प्रत्यक्षात शांत नाही. त्याचा जन्म एका अशा महाप्रलयामुळे झाला होता ज्याने पृथ्वीला जवळजवळनं नष्टच केले होते. आज आपण चंद्राच्या जन्मापासून ते त्याच्या गर्भात दडलेल्या रहस्यांपर्यंतचा असा प्रवास करणार आहोत, जो विज्ञानाच्या भाषेत अत्यंत थरारक आहे. चला तर मग सुरू करूया. काळाच्या प्रवासात आपल्याला सुमारे 4.5 अब्ज वर्ष मागे जावे लागेल. त्यावेळी आपली सौरमाला नुकतीच तयार होत होती आणि 20 नवजात ग्रह सूर्याभोवती फिरत होते. आपली पृथ्वी तेव्हा आजच्यासारखी नव्हती. तिथे ना पाणी होते ना ऑक्सिजन, फक्त विषारी ज्वालामुखी वायूंचे साम्राज्य होते. अचानक मंगळ ग्रहाच्या आकाराचा थिया नावाचा एक प्रोटोप्लॅनेट 25,000 मैल प्रति तास वेगाने पृथ्वीवर आदळला. ही टक्कर इतकी भीषण होती की पृथ्वीची वरची परत पूर्णपणे विखुरली गेली आणि अंतराळात 81 दशलक्ष ट्रिलियन टन ढिगारा पसरला. गुरुत्वाकर्षणामुळे हा ढिगारा एकत्र आला आणि केवळ 100 वर्षांच्या काळात त्यातून आपल्या चंद्राची निर्मिती झाली. पण गोष्ट इथेच संपत नाही. अपोलो मिशनमध्ये चंद्रावरून आणलेल्या 840 पाऊंड खडकांच्या तपासणीनंतर शास्त्रज्ञांना धक्का बसला. चंद्राची रासायनिक रचना आणि पृथ्वीच्या वरच्या थराची रचना यात कमालीचे साम्य होते. यावरून नवीन सायनस टॅसिया सिद्धांत समोर आला. या सिद्धांतानुसार टक्कर इतकी जबरदस्त होती की दोन्ही ग्रह पूर्णपणे वितळून बाष्पात रूपांतर झाले आणि एका गरम लावाच्या कॉकटेलमधून पृथ्वी आणि चंद्राचा पुनर्जन्म झाला. म्हणूनच आजही आपल्याला चंद्रावर पृथ्वीसारखेच घटक आढळतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सुरुवातीला आपली पृथ्वी आजच्यापेक्षा 4 पट जास्त वेगानं फिरत होती. तेव्हा एक दिवस 24 तासांचा नसून फक्त 6 तासांचा असायचा. हे आपल्याला कसे समजले? याचे उत्तर दडलेले आहे 400 दशलक्ष वर्ष जुन्या कोरल जीवाश्मांमध्ये. शास्त्रज्ञांनी शोधले की प्राचीन काळात वर्षाला 365 ऐवजी 410 दिवस असायचे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेल्या घर्षणामुळे पृथ्वीचा वेग हळूहळू कमी झाला आणि आपल्याला आजचा 24 तासांचा दिवस मिळाला. सुरुवातीला चंद्र आजच्यापेक्षा 10 पट जास्त जवळ होता. यामुळे पृथ्वीच्या महासागरात शेकडो मैल उंच आणि वेगवान लाटा निर्माण होत असत. या लाटांनी जमिनीवरील खनिजे आणि पोषक तत्वे समुद्रात खेचून आणली, ज्यामुळे एक प्रायमॉर्डियल सूक तयार झाले. शास्त्रज्ञांच्या मते याच रासायनिक मिश्रणातून पृथ्वीवरील जीवनाचे पहिले अणू तयार झाले. म्हणजेच चंद्राशिवाय पृथ्वीवर जीवन सुरू होणे जवळजवळ अशक्य होते. अनेकांना वाटते की चंद्र हा एक मृत आणि थंड दगड आहे, पण आजही चंद्र शास्त्रज्ञांना थक्क करत आहे. तो केवळ एक मृत खडक नसून तिथे 13,000 भूकंपांची झालेली नोंद आणि लिक्विड कोअरचे पुरावे असे सुचवतात की तो आजही भौगोलिकदृष्ट्या सक्रिय आहे. नासाच्या सिस्मोमीटरने गेल्या 8 वर्षात चंद्रावर 13,000 पेक्षा जास्त भूकंप नोंदवले आहेत. यातील काहींची तीव्रता रिश्टर स्केलवर 5 पेक्षा जास्त होती. चंद्रावर आजही 10 मैल लांब नवीन डोंगर रांगा तयार होत आहेत. यावरून हे सिद्ध होते की चंद्राचा गाभा आजही पूर्णपणे थंड झालेला नाही. चंद्र हा केवळ आपला सोबती नाही, तर तो आपल्यासाठी एक डिटेक्टर आहे.
चंद्रावर दिसणारे लाखो खड्डे सांगतात की गेल्या 300 दशलक्ष वर्षात अंतराळातून होणाऱ्या उल्कापातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हे आपल्या पृथ्वीसाठी धोक्याची घंटा आहे. दुसरीकडे चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून 1.5 इंच दूर जात आहे. आजपासून अब्जावधी वर्षांनंतर तो आपली साथ सोडून देईल. पण तोपर्यंत तो पृथ्वीचा सर्वात शक्तिशाली उपग्रह म्हणून आपली राखण करत राहील. मित्रांनो, चंद्र हा केवळ रात्रीचा प्रकाश देणारा गोल नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा शिल्पकार आहे. विनाशातून त्याचा जन्म झाला, पण त्यानेच पृथ्वीला निळे हिरवे नंदनवन बनवले. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चंद्राकडे पाहाल, तेव्हा या महान इतिहासाची आठवण नक्की ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.